प्राइम लोकेशन आणि रोड टच प्रॉपर्टी पाहणार आहोत. कोणत्या 3 स्टार किंवा 5 स्टार हॉटेलपेक्षा एल शेपमध्ये आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. लिव्हिंग रूमला आपल्याला 7 बाय 8.5 एवढा आपल्याला डायनिंग, किचनला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप 10.5 बाय 11.5 एवढी आपल्याला प्राइम लोकेशन आणि रोड टच प्रॉपर्टी पाहणार आहोत. समोर तुम्ही लॉबी एरिया पाहू शकता. कोणत्या 3 स्टार किंवा 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही दिसणार. नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे, काव्या प्रॉपर्टी या चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो. आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून 2 किलोमीटर एवढ्या अंतरावरती एकदम रोड टच प्रॉपर्टी पाहणार आहोत. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये प्रोजेक्ट आहे मित्रांनो. टोटल 23 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. सध्या 17 माळ्यापर्यंत पूर्ण काम झालेलं आहे. याचं पोझिशन आपल्याला नेक्स्ट इयर डिसेंबर 2027 पर्यंत पाहायला मिळेल. माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही जर पाहिलं तर रिसेप्शन एरिया आहे. राईट साईडला आपल्याला या ठिकाणी वेटिंग एरिया पाहायला मिळणार आहे. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 25+ मॉडर्न ॲम्युनिटीज देखील पाहायला मिळणार आहे. तर वळूया मित्रांनो आता आपण फ्लॅटकडे. मित्रांनो आता आपण पहिल्या माळ्यावरती आलो आहोत. एका माळ्यावरती टोटल आपल्याला 10 फ्लॅट पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये 1 BHK 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट असणार आहे. टोटल 3 लिफ्ट असणार आहे. या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर वळूया मित्रांनो आता आपण 2 BHK फ्लॅटकडे. समोर आपण पाहतो 2 BHK फ्लॅटचा एंट्रन्स. या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 686. फ्लॅटमध्ये आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला सुंदर असा लॅमिनेटेड डोअर पाहायला मिळत आहे. समोर जर आपण पाहिलं तर छोटा आपल्याला लॉबी एरिया पाहायला मिळतोय, जो आहे 4 बाय 4चा. फ्लॅटमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला स्विच बोर्ड पाहायला मिळतोय, जे फॅन, फॉल सिलिंगच्या लाईटचा पूर्ण कंट्रोल या स्विचमध्ये असणार आहे. तर समोर आपण पाहतोय मित्रांनो लिव्हिंग रूम. एल शेपमध्ये आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. लिव्हिंग रूमला आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग पाहायला मिळते. मित्रांनो या लिव्हिंग रूमची साईज जर पाहायला गेलं तर 9.5 बाय 14.5 एवढा आपल्याला लिव्हिंग रूमची साईज पाहायला मिळत आहे. समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो. विंडोच्या बाहेर जर पाहिलं तर आपल्याला एक 3 फूटची बाल्कनी पाहायला मिळते. पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहूया आपण. बाल्कनीला जर पाहिलं तर आपल्याला हाफ ग्लास ग्रिल्स पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या बाल्कनीमधून एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत आपण. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. समोर आपण पाहतोय डायनिंग स्पेस. या ठिकाणी आपण 4 सीटर किंवा 6 सीटर डायनिंग स्पेस अरेंज करू शकणार आहोत. तर डायनिंग स्पेसची साईज पाहायला गेलं तर 7.5 बाय 8.5 एवढा आपल्याला डायनिंग स्पेस पाहायला मिळत आहे, जो असणार आहे आपल्या किचनच्या अपोजिट साईडला. समोर आपण पाहतोय स्पेशियस किचन. एंटायर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया आपण. किचनला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळत आहे. या किचनची साईज पाहायला गेलं तर 7.5 बाय 10 एवढी आपल्याला किचनची साईज पाहायला मिळते. माझ्या राईट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म. समोर आपण पाहतोय स्टीलचं सिंक. पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला 24 तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे. समोर आहे वॉटर प्युरिफायरसाठी सेपरेट कनेक्शन दिलेलं आहे. मित्रांनो समोर आपण पाहतोय किचनची विंडो. माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला वॉशिंग मशीनसाठी सेपरेट स्पेस पाहायला मिळतोय. यासाठी लागणारं नळाचं कनेक्शन, इनलेट आउटलेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्याच बाजूला आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस. पुन्हा एकदा मित्रांनो पूर्ण किचनचा आपण व्ह्यू पाहत आहोत. मित्रांनो या फ्लॅटची जी प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 80 लाख एवढी असेल. यामध्ये सायलेंट नेगोशिएबल नक्कीच होणार आहे. एकदम रोड टच प्रॉपर्टी आहे आणि प्राइम लोकेशनमध्ये आहे. तर समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय. राईट साईडला आपल्याला एक छोटासा स्पेस पाहायला मिळतोय. युटिलिटी स्पेस म्हणून याचा आपण वापर करू शकणार आहोत. माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला समोर पाहायला मिळेल कॉमन वॉशरूम एरिया.
वॉशरूमच्या वरती जर पाहिलं तर वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळतोय. वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचा टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे. वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या असणाऱ्या फर्स्ट बेडरूमकडे. याला आपण किड्स बेडरूम किंवा कॉमन बेडरूम देखील बोलू शकणार आहोत. एंटायर पूर्ण बेडरूमचा आपण व्ह्यू पाहतोय. या बेडरूममध्ये देखील आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग पाहायला मिळते. मित्रांनो या बेडरूमची साईज पाहायला गेलं तर 10 बाय 10 एवढी आपल्याला बेडरूमची साईज पाहायला मिळत आहे. समोर आपण पाहतो बेडरूमची विंडो. विंडोच्या बाहेर जर पाहिलं तर 1-2 फूटच्या आसपास आपल्याला सज्जा देखील पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतोय आपण. तर वळूया मित्रांनो आता आपण मास्टर बेडरूम कडे. समोर आहे मास्टर बेडरूम. बेडरूमचा एंट्रन्स, पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण. या बेडरूमची साईज पाहायला गेलं तर 10.5 बाय 11.5 एवढी आपल्याला स्पेशियस बेडरूम पाहायला मिळत आहे. राईट साईडला आहे वॉशरूम एरिया. पूर्ण वॉशरूमचा व्ह्यू पाहतो आपण. पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहून समोर आपण पाहतोय बेडरूमची फुल साईज विंडो आहे आणि विंडोच्या बाहेर पाहिलं तर 1-2 फुटाचा आपल्याला सज्जा पाहायला मिळेल, जिथे आपण ग्रिल किंवा इनविजिबल ग्रिल लावून याचा वापर करू शकणार आहोत. एकदम रोड टच प्रॉपर्टी आहे मित्रांनो. समोर तुम्ही पाहू शकता मेन रोड आहे. तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला हा फ्लॅट? हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल या प्रोजेक्टबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.